नमस्कार सगळ्या पत्रकार भावांच्या पत्रकार परिषदेक येवकार। आज पत्रकार परिषद घेवपाचें कारण म्हणजे आमचे आपाचे कन्व्हेनर, पक्षाचे कन्व्हेनर, दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद भाऊ केजरीवाल हांगासर आयिल्ले आनी ताणे भंडारी समाजाच्या ऑफिसान वचून भंडारी समाजाक मेंबर्सांक मेळ्ळे, अध्यक्षाक मेळ्ळे आनी ताज्या उपरांत काल एक दोन दिसां भितर जायत्या आमच्या भंडारी समाजाच्या लिडरांनी काय वक्तव्यां केली, काय स्टेटमेंट केले। तातूंत एज आम आदमी पक्षान आमी जे भंडारी जे भाव आसा आमकांय दिसलें की ह्या विशयाचेर उलोवचें म्हणून। सो म्हज्या बरोबर आसा एडवोकेट अमित भाऊ पालयेकर आनी म्हज्या दावे सायडीक आसा नोनू नायक जे ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे स्पोक्स पर्सन आसा। जेन्ना आमी त्या मिटिंगेक आशिल्ले हे प्रेस कॉन्फरन्साक आमी बसपाचें कारण आमी त्या मिटिंगेक आशिल्ले जेन्ना अरविंद बाब केजरीवाल मेळपाक गेल्ले। तांणी कसलेच तरेच्या राजकारणा बद्दल थंय कांयच उलयलें ना आनी फक्त भंडारी समाज जो गोंयांत 30 ते 40% भंडारी समाज आसा तांचे प्रश्न जाणून घेवपाक लागून ते गेल्ले आनी सगळ्या लिडरां कडेन उरलेले, सगळ्या पक्षांचे म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे भंडारी समाजाचे जे आमचे मेंबर आसा पळय ते सगळे थंय आशिल्ले। डिटेल सगळे अमित भाऊ पालयेकर उलयतलो। फक्त हांव इतलेंच सांगूंक सोदतां की आमचें सुद्दां इतलेंच मत आसा आयज मेरेन 30 ते 40% भंडारी समाज आसून सुद्दां आमच्या समाजाक व्यवस्थित मॅनेज केला। कारण आयज पर्यंत जर आमचो रवी नायक जर सोडलो एकमेव मुख्यमंत्री जाल्यार 30 ते 40% आशिल्ल्या ह्या समाजाचो आयज पर्यंत मुख्यमंत्री जालो ना, कारण मॅनेज जाले आमी। आनी आयज आमी ह्यान फुडें आमी मॅनेज जावपाक दिवचे ना। फक्त आमचें कितें जालां, आमी भंडारी समाजाचे विखुरल्या वेगळे वेगळे ग्रुप्स करून आमचे म्हणजे पोर्तुगीजांनी आमकां जशें आमी डिवायड एंड रूल केले पळय तो फॉर्मेट हांगा चालू आसा आयज पर्यंत। आनी आमी कितें मूर्ख ना, सगळे शिक्षीत आसा, प्रोफेशनल आदवोगाद आसा। हांव MA पास आउट जालो, हांव कलाकार आसा, तो आसा। आनी भंडारी समाजाचे आमी जे लोक आसा पळय आमी शिकल्या आनी आमी ह्यान फुडें आमी डिवायड जावन दिवचे ना आनी त्या नदरेंतल्यान कांय गजाली आमकां क्लियर करपाक जाय म्हणून ही पत्रकार परिशद आसा। सगळ्यांक येवकार दिता आनी फुडली सुत्रां हांव भोवमानादी अमित भाऊ पालयेकर हांचे कडेन सोंपयता। आज ज्या तरेन भारतीय जनता पार्टी भितरल्या अरविंद केजरीवालजींची जी मिटींग आशिल्ली भंडारी समाजाच्या ऑफिसान वचून लोकांचे प्रश्न जाणून घेवपाची, बहुजन समाजाचे प्रश्न जाणून घेवपाची, ती मिटींग जाल्या उपरांत ज्या तरेन जो कलर निर्माण जालो पळय भारतीय जनता पार्टी भितर, द फियर दॅट वॉज क्रिएटेड इन देअर माइंड्स, अल्टिमेटली आज जर तुम्ही पळयत एक अजून पर्यंत तांचे म्हणणें आसा की भंडारी समाज हो सारको इन फायटिंगच्या मुळे हाऊ वी कॅन मेक यूज ऑफ इट। आज भारतीय जनता पार्टी तोच उपयोग करता, समाजाचो उपयोग अशे तरेन करप की एक लिडराक दुसऱ्या लिडरा समोर दवरप, तांकां एकामेकाचेर घाण उलोवप एकामेका बद्दल आनी टेक इट टू अ लेवल वेर द समाज इज डिवायडेड ऑल द टाइम। नाउ इफ यू सी व्हाट इज हॅपन्ड, काल जे पळयलें आमी की दोन लिडर एका येता आनी तांकां सांगता की आमी जे समाजाचे लिडर म्हणटा तांचे बरोबर ना, समाज खंयच्याच पार्टी बरोबर ना, राजकारण समाजाच्या राजकारण करप इज एब्सोल्युटली रॉंग। आज जर आम आदमी पार्टी इज बीइंग सीन एज अ प्लॅटफॉर्म बाय भंडारी समाज, बहुजन समाज, ओबीसी, अदर मायनॉरिटीज, then I think that is the fear in the mind of BJP leadership. आणि म्हणूनच एका लिडराक दुसऱ्या लिडराच्या विरुद्ध करप आनी तांकां सांगप एक स्टेटमेंट काड, तांकां क्रिटिसायज कर, ही जर हे राजकारण जर भारतीय जनता पार्टी करता जाल्यार समाज मूर्ख ना समजपाक की हे फक्त राजकीय स्वार्था खातीर चल्ला। ज्या लोकांनी केन्ना रुद्रेश्वर देवळाची पायरी चडून आशिल्ली ते लोक जेन्ना वचून देवळांनी राजकारण करता त्या पार्टीक म्हाका दिसना कसलोच हक्क आसा की अरविंद केजरीवाल जी भंडारी समाजाच्या कार्यालयात वचून तांचे लिडर्सांक मेळ्ळे ताची क्रिटिसिजम करपाची।
म्हज्या कोतान आज आमी एकठांय आयल्या फक्त एकाच कारणां खातीर की जो बंधारी समाज आज पर्यंत जो डिवायड एंड रूल करून जांचे उपयोग जातालो तो उपयोग आमच्या समाजाच्या लोकांचो सामान्य लोकांचो बहुजन समाजाचो उपयोग जाता. ते ब्रिटिशांनी जशें इंडियाचेर राज केलें तशेंच आनी म्हणल्यार पोर्चुगीज ब्रिटीश आनी अशेंच राज केलें. डिवायड एंड रूल पॉलिसी was the criteria how they ruled, and this is precisely what BJP is doing today, is trying to divide and rule. आज प्रत्येक लिडराक एकामेकांचेर क्रिटिसिजम करून तांकां एकामेकां विरुद्ध करप आनी सरकार चलोवप आनी घडोवप म्हाका दिसता इट इज टायम दॅट बहुजन समाज ओबीसी बहुजन समाज भंडारी स्पेसिफिकली have understood this politics. आणि आज जेन्ना जेन्ना आमी गांवांत भोंवता काल मावशी सारक्या गांवांत जेन्ना दनपारच्या 12 ते 1 मेरेन 500 लोक एकठांय जावप आनी ताजे मागीर पाळे वेळग्यां अशा वेगवेगळ्या लोकां कडेन आमी जेन्ना पर्सनली लोकां कडेन गेले तांचे विशय जेन्ना आमी समजून घेतले जे बहुजन समाज आसा तांचे जेन्ना आमी विशय समजून घेतले तेन्ना कळून चुकले की आज पर्यंत फक्त तांचो उपयोग करत आयल्यात आनी तेच आज चल्लां. And I think there is something that needs to be stopped at this stage. देवळांचे राजकारण नाका, समाजाचे राजकारण नाका. I think it is high time even BJP leadership realizes that they cannot do this politics all the time and you can't fool all the people all the time. आणि म्हणूनच आज ही प्रेस कॉन्फरन्स आमी घेतल्या हे सांगपाक की आमच्या लिडरांकूय सद्बुद्धी येवं जे आपलो उपयोग करून तांकां दिता समाजान दुफळी माजोवपाक. ती समाजान माजिल्ली दुफळी जी आसा पळय ती बंद जावपाक जाय खतरी आनी समाज एकत्र हाडपाक इरिस्पेक्टीव ऑफ आवर पार्टी एफिलिएशन वी शूड वर्क टुगेदर एंड दॅट इज वॉट इज द आयडिया ऑफ कमिंग टुगेदर एंड टेकिंग दीस प्रेस कॉन्फरन्स. प्लीज स्टॉप युजींग कास्ट फॉर पॉलिटिकल रिजन्स. जर खरेंच तुमकां जर काकूट येता खरेंच जर तुमकां जर दिसता की समाजाची उदरगत जावपाक जाय जाल्यार सगळ्या लिडर्सांनी एकठांय जावन ती करपाक जाय ना की डिविजन करून रूल फॉर द पर्पज ऑफ पॉलिटिकल गेन्स you should be dividing caste and I condemn this act of BJP leadership. The meeting that happened was absolutely non-political. It was to understand the problems of OBC. It was to understand the problems of Bhandari Samaj, which is one of the largest community in Goa, and what was discussed there was something to do with absolutely progress, productivity and nothing to do with politics. So please do not politicize such meetings. आज आम्ही पळयलें तुम्ही सोशल मिडियांनी पळयलां आसतलें की ज्या तरेन लोकांक ती मॅसेज पावयले की द समाज इज बीइंग यूज्ड फॉर पॉलिटिक्स. दॅट इज नॉट द ट्रूथ. समाज आज पिसो ना. समाजान शिकिल्ले लोक आसा. समाजान आमचे सारके लोक आसा जे आपली तकली लायता. जर तुमकां दिसत की तुम्ही जी फॉल्स प्रोपगंडा करून जर समाजाक तुम्ही यू विल ट्राय टू डिवाइड इट you will not be able to do it. We are smart enough and we will follow our brains, our heart and our young blood is smart enough to understand that no more political gains. We will not be allowing our community to be used for political gains. We are sorry, you will not succeed in this endeavor. ननू राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे स्पोर्ट्स पर्सन ताणें जायते काम केलां आणि आपले संबंध. नमस्कार, हांव नोंदू नायक. आम आदमी पार्टीच्या झंझावाताक सत्ताधारी पक्ष भियाला काय कितें? हय, अरविंद केजरीवाल जेन्ना गोंयांत आयले आनी एका आमच्या भंडारी समाजाच्या नेतृत्वाक मेळ्ळे आणि नेतृत्वाक मेळ्ळे नंतर तांच्यो ज्यो ग्रीव्हन्सीज आसा तांच्यांनी सोडोवपाचो प्रयत्न केलो, तांचे कडेन चर्चा केली. हे सत्ताधारी पक्षाच्या काळजाक लागला काय कितें हो माझो पयलो प्रश्न आसा. जर लागूंक नासले जाल्यार सत्ताधारी पक्षाचे 2 ज्येष्ठ पुढारी पत्रकार परिशद घेवचे नासले आणि पत्रकार परिशद घेता आसतना आमच्या समाज बांधवांचेर ते दोषारोप करता काय कितें? एक कित्या खातीर हे नेतृत्व हेज्यान पयलीं खंय न्हिदलेलें काय कितें अशें म्हाका म्हणून दिसता. कारण इतलो तेंप जालो भंडारी समाजाच्या प्रत्येक मागणेचेर ह्या सरकारान विचार केला काय कितें? म्हाका इतलेंच म्हणून दिसता भंडारी समाज हो प्रखर आसा. भंडारी समाज नेतृत्व गुण संपन्न आसा. पूण भंडारी समाजाक प्रत्येक वेळी वापरलो गेलो.
कित्याक वापरलो गेलो हे सगळ्या समाजाक खबर आसा, तुमकांय खबर आसा. पूण आज भंडारी समाज फाटी ना. आज भंडारी समाज गोंयचे नेतृत्व करपा खातीर फुडें सरता आनी हे सर्वसामान्य सत्ताधाऱ्यांच्या तकलेक मारला काय कितें? भंडारी समाज फुडें वयतलो म्हणून हे सत्ताधारी भियाले काय कितें? आणि भंडारी समाजाच्या नेतृत्वान जर अरविंद केजरीवाल सारख्या एक नेत्याक आपल्यो मागण्यो सुपूर्द केल्यो आनी मागण्यांचेर विचार करपाचो प्रयत्न केलो तर सरकाराक दुखला काय कितें हो महत्वाचो प्रश्न. म्हाका इतलें सांगूंक दिसता की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संदर्भात हांवें थोडे गोंयांत काम केलें गेल्या 3 म्हयन्या पयलीं. गेल्या 2 फेब्रुवारी 2021 रोजी ओबीसी कमिशनर बा विश्वास सतरकरान राजीनामा दिलो. तो दीस ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत ओबीसी कमिशन बंद असले. हांव इतलें सांगूंक सोदतां की ओबीसी संदर्भात जेन्ना आमी विचार करताले, जेन्ना आवाज उठयताले तेन्ना हे नेतृत्व न्हिदलेलें काय कितें? म्हाका सांगून दुख्ख दिसता 2019-20 सालांच्यो 3400 स्कॉलरशिपी अजून पर्यंत प्रलंबित उरल्या. जवळजवळ प्री मॅट्रिक आणि मॅट्रिकेच्यो जवळजवळ 10 ते 11,000 स्कॉलरशिप फॉर्मां अजून पर्यंत प्रलंबित आसा. ह्या विचारांचेर, ह्या गोष्टींचेर सरकाराचो विचार कित्याक जालो ना? राष्ट्रीय ओबीसी माध्यमांतून सगळ्या समाजांक तेचेर संघर्ष करपाचो प्रयत्न कित्याक करचो पडलो? आणि आज निवडणुका आयल्या नंतर भंडारी समाजान जर एका नेतृत्वाची जर भेट घेतली आणि ह्यो प्रलंबित मागण्यो जर त्यांच्या फुकट जर सादर जर केल्यो तर सरकाराच्या दोळ्याने गेले काय कितें? म्हाका इतले आणि येणाऱ्या काळात हे प्रूव्ह जातले अरविंद केजरीवाल बाबाच्या माध्यमांतून की आम आदमीच्या माध्यमांतून गोंयचे सगळे प्रलंबित प्रश्न पूर्णत्वाकडे वतले. आणि हे जेन्ना आमी ओबीसी समाज जागो जाला आणि अरविंद केजरीवाल बाबाच्या आम आदमी पार्टीन हे सगळे फुडें येले म्हणून गवगवो जातलो म्हणून सत्ताधारी पक्ष भियाला. परत एकदा सांगता की अमित बाब पालेकरांच्या पद्धतीन सांगला की खरोखरच आमच्या भितर झगडी लावू नका. नेतृत्व जर गुण आसा तर ओबीसी समाजानूच आसा, भंडारी समाजानूच आसा. अमित बाब पालेकरान सांगलेल्या प्रमाणे रवी नाईक सोडलो जाल्यार भंडारी समाजाचे नेतृत्व कापले गेले, अक्षरशः कापले गेले. हांव ओबीसी समाजांतल्यान येयल्लो भुरगो पूण हे इतलें सांगूंक सोदतां की अशा पद्धतीच्यो ज्यो संकल्पना ज्यो आसा आज भंडारी समाज फुडें घेवन वयता आणि त्या येवजण्यांक सरकारी माध्यमांतून तेजेर बडी मारपाचो प्रयत्न जाता काय कितें हो प्रयत्न थांबया. हांव इतलें सांगूंक सोदतां की भंडारी समाज न्हिदलेलो ना. आता भंडारी समाज हो जागो जाल्लो आसा आणि राजकीय मळाचेर येणाऱ्या 2022 कितें करपाचें ते भंडारी समाजान यथोचित चिंतून दवरलेलें आसा. खंयच्याच भूल थापांक बळी पडूं नाका, डिवायड अँड रूल करपाचो प्रयत्न करूं नाका. आमी भंडारी समाजाचे जे नेतृत्व आसा ते आम आदमी पार्टीच्या नेतृत्वा खाली गोंयांत इतिहास घडयतले हे इतलेंच लक्षांत दवरा. हे सोपयतना एकूच म्हणटा हांव आनी ह्या खंयच्या पार्टेक म्हणना, भंडारी समाजाच्या प्रत्येक लिडराक आमी सांगता, ज्या लिडरांनी आमची लिडरशीप घेतलेली तांकां आज आमी तिगूय जाणांना आसा. आमच्या सारके कितलेशेच भंडारी भुरगे नवे तयार जाले तांचे कडेन मागता तुमकां जर डिस्कशन करपाचें ओपन डिस्कशनाक येया, उलोवया आमी. आमच्यो इतल्या वर्सांच्यो मागण्यो प्रलंबीत कित्याक उरल्यो? आमचे इतले लिडर आसतना आमच्यो म्हणजे केजरीवाला सारक्या थंय वचचें कित्याक पडलें? केजरीवाला सारकीची मिटींग तांकां कित्याक घेवची पडली? जर आमच्या ह्या लिडरांक हे पक्ष वापरता आसत जाल्यार आमी ह्या सगळ्या लिडरांक सांगता येयात, आमी भंडारी समाजाक सगळे मेळून उलया. आमची चूक आसा आमी मान्य करता पूण डिस्कशन करूया. तुम्ही वापर करून दिला, आमी आमचो वापर करून घेवचे ना. हे तुमगे ठळकपणान सांगता. विचार करात, ह्या फुडें खंयचो पक्ष उबो केला म्हणून आरोप प्रत्यारोप करू नाका. उलया आमी. आमी एक फॅमिली आसा, एक कुटुंब आसा. जे कितें आरोप प्रत्यारोप आसा आमी करूया, आमी ठरवया. आमची 40% जे गोंयकार आसा पळय ताची लिडरशीप कोणाक दिवपाची ती आमी ठरोवपाची, लोकांनी ठरोवपाची न्ही. म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आसा. जर तुमकां आनी कितें विचारपाचें आसा पत्रकार भाव जाल्यार तुमी एक सांगन दिसता म्हाका राज्यपाल म्हणला तशें हे जे राजकारण जे 2 दिसांनी तांणी सुरू केले त्या गोष्टीचेर आनी एक गोष्ट आमी तयार केली की आमी प्रत्येक जाण जे जे कोण टिका करपाक लागिल्ले युजींग प्लॅटफॉर्म ऑफ बीजेपी वी हॅव स्पोकन टू देम. आमी तांकां एकठांय हाडटा, आमी सगळ्यांक तांकां एकठांय हाडटले. आणि हाचोच भंय दिसपाक लागला रुलींग पार्टीक की
आज जर समाज एकठांय जालो जाल्यार that will be difficult for them to tackle. And we have already started that, irrespective of their political affiliation, their thought processes and differences they had. And these differences कशे आसताले तुमी आज जर पळयत की हांगा जर कोणी कितें म्हटलें जाल्यार साऊथ गोवा एक आमचो कोणी नेतो ताका उबो करप, नाजाल्यार नॉर्थ गोवा ताका उबो करप, नाजाल्यार तांच्या वायस प्रेसिडेंटाक सांगप की आतां तूं उलय कितें उलोवपाचें आसलें. म्हणजे बेसिकली लिडरशिपीक कशे तरेन यूज करप हे रुलिंग पार्टीन बरे शिकिल्ले आसा आनी तेच ते करताले. पूण आज त्या प्रत्येक जे डिफरन्शियल थॉट प्रोसेस आशिल्लो तांचो मायंडसेट डिफरंट आशिल्लो तांकां आमी एकठांय करपाक लागल्या, एकठांय करतले आनी ते एकठांय जावनूच हे धडो शिकयतले सरकाराक, हे म्हजी गोष्ट लक्षांत घाला. राजदीप, तुम्ही म्हटल्या की भंडारी समाज सगळो एकत्र येवचो. तुम्ही आता भंडारी समाज म्हटलो, सो आम आदमी पक्ष भंडारी समाजाच्या कॅन्डिडेटांक कितल्यो टिकेटी दिताले? नक्कीच. म्हणून तर आता कितलेशेच लोक आमी ताजे कडेन वता न्ही, आमचे मिटिंग्स जाता हे निमाणे कशें आसा, सेंट्रल कमिटी आसा पळय ती ठरयतली आनी ताणें आमकां एश्युरन्स दिला की मॅक्झिमम, कारण जो समाज आमचो मॅक्झिमम आसा तांकांच चड टिकेटी दिवपाक जाय. तुमच्या अरविंद केजरीवाला कडेन कितल्या टिकेटींचो डिमांड केला, म्हणजे कितले सीट्स लडोवपा खातीर? मॅक्झिमम म्हणजे फक्त भंडारी समाज लायक आसा ताका दिवची. भंडारी समाजा भितर लायक आसा, खंयच्या हातून मतदारसंघात विनेबिलिटी म्हणून कितें तरी आसतलो तो लायक आसचो पडटलो. अशेंच कॅन्डिडेट लायक आसतना ताका डावलून दुसऱ्याक दिवचो न्हय, हो आमचो प्रयत्न आसतलो ताजे कडेन. आनी त्यो बी मॅक्झिमम जितल्यो शक्य आसा तितल्यो दिवच्यो ही आमची सगळ्यांची मागणी आसा. फक्त भंडारीच न्ही, जो बहुजन समाज बहुजन समाज तांकां जो पर्यंत अजून प्लॅटफॉर्म नाशिल्लो तो प्लॅटफॉर्म आम आदमी पार्टी तयार करता. बहुजन समाजा बरोबर जे मायनॉरिटीज आसा, कॅथलीक कम्युनिटी, मुस्लीम कम्युनिटी सगळ्यांक बरोबर घेवन सरपा सारखी पार्टी आसा आनी जांकां जे रेप्रेझेंटेशन जाय ते रेप्रेझेंटेशन हांगा मेळटलें इन एवरी फॉर्म दॅट इज देर. अँड दॅट इज वाय वी आर देर. सी आज जर आम आदमी पार्टीक आमी जॉयन जाला हाजो अर्थ तातूंत आमकां जे फ्युचर दिसला, फ्युचर ऑफ गोवा, फ्युचर ऑफ आवर कॉन्स्टिट्युएन्सीज, फ्युचर ऑफ इंडिया जे दिसला ताचे खातीर जॉयन जाला. कित्याक एकूच पार्टी अशी आसा की सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाक बरोबर घेवन चलता आनी तेच आमी ज्या पार्टीन पळयला. आनी फाटल्या 15 दिसांची कार्यपद्दती जेन्ना आमी पळयता आम आदमी पार्टीची तेन्ना एक गोष्ट दिसून येता की देर इज नो वन हू गेट्स निग्लेक्टेड. एवरीवन गेट्स अ रोल टू प्ले, मे इट बी इन द फॉर्म ऑफ अ टिकेट, मे बी इन द फॉर्म ऑफ गव्हर्नन्स, और मे इट बी इन द फॉर्म ऑफ बिल्डिंग द पार्टी और कार्डर इन अ पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी. सो प्रत्येकाक जे इम्पॉर्टन्स आसा ते ताका दिल्ले जाता. So winnability is not only criteria, there are other factors also which come into picture, and everybody should get representation, and Aam Aadmi Party is working towards that. The decision will come in time to come, who is going to contest and who is not going to contest. It's a question which cannot be answered at this stage, but all will get good enough representation to say that they can put for their problems and that they can put for their progress or take ahead the Goa in a progressive front. काल एक पार्टीन प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतले, तुमकां क्लॅरिफिकेशन. डोंट यू फील दॅट एटलीस्ट कोण एकलो वचोन तांकां कडेन मेळलो कितें उलयलो, इज इट नॉट समथींग गुड? आमी आतां तेच सांगला न्ही, आमचे जे समाजाचे आहा पळय, आमी सगळे कुटुंब न्ही आमचे. भंडारी समाज म्हणटा ते सगळे कुटुंब. आमी सगळ्यांनी पासून आरोप प्रत्यारोप करच्या परस आमी ठरवपाचें न्ही बाबा एक चूक आहा काय कितें तें जाहीर चूक म्हणून कितें तुमकां दिसता इवन दो सम स्टेटमेंट्स आर कमिंग, डोंट यू फील तुमी कितें केलें हो कोण असो मेळलो ती बरी खबर म्हणून? 100% बरी खबर न्ही. केजरीवाल दिल्लीच्यान येता आनी आमच्या समाजाच्या हेका मेळटा ही बरी गजाल न्ही. तो ताचोच प्रॉब्लेम न्ही हो. प्रॉब्लेम कित्याक जालो की जे बरी गजाली जावपाक लागल्या गोंयान त्यो आज पर्यंत कशें आशिल्ले एकामेकांचेर टिका करून फुडें सरप. आज जेन्ना आमी प्रोग्रेसाचे उलयता, आज जेन्ना आमी समजून घेता प्रत्येक, इट इज नॉट अबाउट भंडारी समाज, इट्स अबाउट होल ऑफ गोवा. वी हॅव गॉन टू डिफरंट पीपल इन डिफरंट लोकेशन. आज मावशे गेले, बेळग्या गेले, मायनिंग अफेक्टेड एरियाजांक गेले. प्रत्येकाचो जो थंय जो लोक आसा पळय तो बारीक समाजाचो म्हणजे तो सोशली बॅकवर्ड. इट इज नॉट दॅट दे बिलोंग टू अ पर्टिक्युलर कास्ट, इट कुड बी ऑफ एनी कास्ट. बट जे आज अप्रोच जी गोंयांत जाली, ज्या तरेन आमी लोकांकडे संपर्कान आसा, ज्या तरेन लोक आमच्या संपर्कान येता, ज्या तरेन लोक आपले प्रॉब्लेम्स आमकां सांगता, ताचोच तर प्रॉब्लेम जाला. आनी त्या खातीर सी अल्टिमेटली वॉट हॅपन्स फॉर रुलिंग फॅक्शन, इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट दे गो डिवायड अँड रूल. म्हणजे गांवांत दुफळे माजप, समाजा भितर दुफळे माजप, रिलिजियस दुफळे माजप, पोलरायज करप आनी पार्टीनी इलेक्शनां जिखप, ही जी स्ट्रॅटेजी आशिल्ली ती हळू फेल जावपाक लागल्या. आज इवन इफ यू सी आज जर गोंयांत ज्या तरेन टीएमसी येवपाचो प्रयत्न जालो, तो सुद्धा प्रयत्न लोकांनी फोल ठरयलो ना. बिकॉज गोंयकार कशे गोंयकार आसता रे, तो हिंदू मुस्लीम आनी कॅथलीक नासता, तो गोंयकार आसता. आनी गोंयकाराक एक 100% आपल्या काळजान एक हे आसता फिलींग की हांव गोंयकार.
म्हजे गोंयकारपण तुम्ही फटिंगपणान हिरावन घेवं नाका. हांव खंयच्याय जातीचो आसूं, हांव क्रिसमस मनयता, हांव ईद मनयता, आमच्या घरात चवथीक लोक म्हज्या घरा आरत्यो करता. दॅट इज गोवा. दॅट इज वॉट इज बींग लॉस्ट इन लास्ट 10 years. And why is it being lost? Who is responsible for this loss? म्हज्या घरा जेन्ना हांव गोठो करता क्रिसमसाक, तेन्ना हांव तो मनापासून करता. ते जे आज जे गोंयकारपण आशिल्ले, त्या जो गोंयचो जो जेनेटिक्स आशिल्लो तो बदलता रे आज. Why should we let it happen? We should not let anybody divide and rule over us for no reason whatsoever, irrespective of caste, religion. तुम्ही म्हटलं सगळ्या समाजाक घेऊन तुम्ही पुढे सरता. भंडारी समाजाच्या प्रेसिडेंटान स्टेटमेंट केले की जो कोण तांकां मॅक्झिमम सिटां दितलो तांकां ते सपोर्ट करताले, म्हणून अरविंद केजरीवाल वचून तांकां मेळ्ळे काय अरविंद केजरीवाल बाकीच्या समाजाच्या लिडरांक मेळटाले गोंयांत? गोंय आज जर तुवें मिटींग जर पळयली, तांचो स्टेटमेंट मागीर आयला. द मीटिंग विच वॉज ऑर्गनायज, द मीटिंग जी केल्ली ती फक्त एक कर्टसी मीटिंग आशिल्ली, वचून मेळप. तांणी जो स्टेटमेंट केलो ताचे 4-5 दीस पयलीं आमचें एक लेटर गेल्लें तांकां की आमी तुमकां मेळपाक सोदता. सो तो प्रश्नच ना की ताणें अशें सांगलें की जी सत्तेचें ताट आमचे समोर दवरप इज नॉट अ क्रायटेरिया फॉर मिटींग. वी आर मिटींग एवरीवन. आज मावशेच्या लोकांनी येवन सांगूना की आमकां येवन मेळात, आमी तुमकां मत दितले म्हणून. आमी गेले तांचे प्रॉब्लेम समजले उपरांत आमकां कळ्ळें की फॉर्म 114 ते एन्क्रोचर्स म्हणून दाखयता. अरे गोंयकार ते 100 वर्सां जालीं थंय रावता, ते कसले एन्क्रोचर्स? सरकार फॉर्म जावच्या पयलीं ती फॉर्म 114 येवच्या पयलींच्यान ते थंय रावता. सरकाराची जर जमीन, सरकाराचे जर जे लोक गोंयकार जे 1961 गोवा लिबरेट जावच्या पयलींच्यान जर थंय आसा जाल्यार ते खंयचे एन्क्रोचर्स? सरकार एन्क्रोचर तांचे जमनीर. वाय कांट पीपल अंडरस्टँड दीस? आणि जर 40 वर्सां जालीं तांकां तांचे हक्क मेळना, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देयर कास्ट ऑर रिलिजन, देन गोंयान गोंयकारपण उरले खंयचे रे? सादे लोक बाबडे 40 वर्सां फक्त प्रॉमिस घेवन आयला आणि तांकां फक्त इतलेंच सांगता तुमच्यो जमनी कोण खातात रे? तुमीच खातात रे. पूण मालकी हक्क खंय? आज तुम्ही भूमिपुत्र बिल हाडून आल्या आनी कितें हाडूं, व्हॉट आर यू डुईंग? वेदर यू आर निग्लेक्टेड गोवन्स, डोंट प्ले कास्ट पॉलिटिक्स. आज आमी म्हणटा कास्टाक एकामेकां समोर उबे करनाकात and try to rule. I am saying let us all work together irrespective of party. आज भंडारी समाज जर खंयच्याय प्लॅटफॉर्मात एकठांय येवंक शकता irrespective of their ideologies, then why it is not being welcomed? That means your only intention is to divide and rule. Don't do that, and you are slowly going to divide whole of Goa. You are going to polarize Goans, which is what we are condemning. You leaders कितेंय म्हणून लोकांक समजूतदार जाला. They know what is right and what is wrong, and the popularity which Aam Aadmi Party is gaining because of the fact that you are going to people and understanding what they want is what is affecting Bharatiya Janata Party. आज तू Facebook पळय, तू मीडिया पळय, टोटल फक्त मीम्स आम आदमी पार्टीचे येता. ज्या पार्टीचो तुमकां भंय दिसपाक लागला, ज्या आमे लागले पळय ताजेरूच फातर पडटा. एक्झॅक्टली. आणि हो भय तुमकां दिसून येतलो इलेक्शन मध्ये. आणि तुम्ही गोंयांतल्या खंयच्या भंडारी समाजाच्या मनशाक विचारा, तो सांगतलो इतली वर्सां फक्त आमकां वापरल्या म्हणून, फक्त बाबडो तो उलोवपाक भिता. तेच जालें आनी तोच आवाज आमी जातलो. आणि तुम्ही जर हांगा काल आमी हांगा गेले पळय बद्रू करमळे, तो 80 वर्सांचो जाणटेलो पोटतिडकीन उलयतालो. अजून पर्यंत आमगे पारतंत्र्य जाता काय म्हणून त्या जाणट्या मेरेन पावपाक जाय. आणि हे फेल थारल्या, मागीर ते बीजेपी आसूं काँग्रेस आसूं, हे फेल थारल्या तांकां जागा दिवपाक. तो अजून मरपाचे धडेर आसा. 80 वर्साचो मनीस तो धडधडीत उलयता अजून आपल्याक स्वातंत्र्य नाका म्हणून. मुख्यमंत्र्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जेन्ना आमी सांजचे गेले तेन्ना आमकां जेन्ना च्या पिवपाक कोणी घरा आपयले, त्या मनशान ज्या पोटतिडकीन ज्यो गोश्टी उलयल्यो तो हांव तुमकां हांगा प्रेस कॉन्फरन्सान उलोवपाक शकना. तो 80-85+ वयाचो मनीस, सदांच तांचे बरोबर राविल्लो मनीस. पूण जेन्ना ज्या पोटतिडकीन ते उलयतात न्ही, आनी जे ते उलयता ते आयकून अशें दिसता की गोंयकारपण खंय तरी शेणला रे. ते गोंयकारपण परत मेळोवन घेवपाक जाय. ते आमी मागीर तितले कशें करूं. आनी इट इज यंग ब्लड which is going to work towards it, and I'm sure we will succeed irrespective of whatever criticism that comes, opposition that comes, and irrespective of whatever that comes to divide us, we will not get divided. Time will tell. तुम्ही म्हणता भंडारी समाज एकत्र ना, भायलो दिल्लीचो मनीस येता आणि तुमकां चाळयता आणि मागीर तुम्ही जागे येता. इतले दीस कितें जाल्ले? चाळयता म्हणजे एक गजाल ना, तुम्ही असे एकदम जागे झाले. आता तुमकां भंडारी समाजाचो ह्या दिलो. इतले दीस तुम्ही असले, तुम्ही म्हणता युथ आसा, पूण इतले दीस तुम्ही तुमच्या ह्याच्या खातीर कितें ना. आज दिल्लीचो आवाज येता, तुमकां जाग येता, तुम्ही म्हणटा आमी आतां जागे जातले. इतले जाता इलेक्शन तोंडा आसा, कितें लागान? न्ही जागे जाता म्हणजे नक्की कितें आमी कितें करले? आमी न्हिदोन आशिल्ले ना, आमचे लिडर न्हिदलेले, आमी न्हिदोन आशिल्ले. एक जाका आमी दिल्ले पळय, जाच्या हातीन सत्ता दिल्ली, ते न्हिदले.
म्हणून आयज सामान्य मनशाक सामान्य भंडारीक मनशाक उलोवचो पडलो. आमी न्हिदो ना, तुजो प्रश्न करेक्ट कर, आमी न्हिदो ना. जेन्ना आमचे लिडर न्हिदता तेन्ना सामान्य मनशाक जागो तुम्ही तुमच्या मनशांका लिडर केले, मागीर तुम्ही त्यांना किती जागो करूंक ना? एक्झॅक्टली तेच न्ही. When leaders fail you, Ah. revolution starts. Revolution खंयच्यानी सुरू जावं येता. ते मागीर भूकंप येवन जावं नाल्यार तो दिल्लीच्यान एक कोण मनीस येवन जावं. जर एकत्र करपी मनीस जर हांगा येवन जर लोकांक एकत्र हाडटा तातूंत कांयच रॉंग ना आनी कांयच मिस्टेक ना. आनी हो रॉंग समज हो चुकीचो समज की भंडारी समाज हो स्प्लीट आसा. इट इज ग्रेट टू पोर्ट्रे लायक दॅट. What has been portrayed is that Bhandari Samaj is of crab mentality. एकामेकांक सकल ओडटा. ते सदांच सेपरेट जाल्ले आसता. This is a common feature for entire बहुजन समाज. की तांकां विचित्र तरेन यूज करप, तांकां पोलरायज करप आनी then it is out. That is what I am trying to tell you is that आज पर्यंत लोकांचो जो यूज करत आयला, जो सामान्य लोकांचो जो यूज करत आयला, तो बंद जावपाक जाय खंय तरी. आनी जर लिडर्सांनी फेल केले आनी जर चड फायदा कोणाक जातलो अशें दिसता तुमकां? भंडारी समाजान फूट पडून कोणाकच फायदो जायना. भंडारी समाजाचें नुकसान जाता. फक्त भारतीय जनता पार्टीक फायदो जाता कारण ते करत आयल्या न्ही, हेच करत आयल्या. एमजी बरोबर आशिल्ले जे भंडारी समाज जो एमजी बरोबर आसतालो जेन्ना हांव ल्हानपणांतल्यान आमी एमजी पयली, त्याच्यान मागीर बीजेपी आयल्या उपरांत बीजे बरोबर आशिल्ले. आमी अजून पर्यंत तीच गोष्ट पळयत आयल्या की जो फायदो बीजेपीक जालो दुफळी माजून तो आनी कोणाक जालो ना. आणि तो अजून जायत आसा आणि त्या खातीरच दॅट इज द होल रिजन वाय दे स्टील डू इट. यू सी द लिडरशिप. आज तू पेपर खंयचोय चाळून पळय, थंय अनिल लोकांनी स्टेटमेंट केल्लो आसतलो नाजाल्यार थंय आनी कोणी स्टेटमेंट केल्लो आसतलो. ह्या सगळ्यांक एकामेकां समोर दवरप, तांचो यूज करप आणि मागीर तांकां जेन्ना तांचो यूज जायना न्ही तेन्ना फेकून दिवप. हो पार्टीचो त्या उद्देश आसता सदांच. ही गोष्ट लक्षांत घे. आणि आयज पर्यंत सत्ता भोगल्या ती आमकां फूट पडून न्ही, फोडूनच सत्ता भोगल्या न्ही. सो ह्यान फुडें आमी फूट पडूंक दिवचे ना. हो आमचो नव्या तरणाट्यांची इच्छा. आम्ही आणि लोकांचा यूज जाला म्हणटा तुम्ही आम्ही बरोबर काम केल्लें आसा. तो ताका हो प्रश्न तूं ताका विचार कितलो यूज जाला काय ना तो. What I have to say, see, आम्ही सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन आसा. अनिल होबळेन स्वता हो प्रश्न आपल्या लिडरशिपाक विचारप आणि लिडरशिपान ताका ताचे आन्सर दिवप की ताजो कसो यूज जाता आणि ते कसो ताका यूज करून घेता आपलो पोन म्हणून. आमी हाजेर काय भाश्य करपाचें ना. अनिल होबळे बद्दल म्हाका रिस्पेक्ट आसा. इज फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएन्सी. आय वर्क विथ हिम फॉर हिज इलेक्शन कॅम्पेन. वी कॉल हिम भाई. तो आमचो भाईच आसतलो. ताजे बद्दल काय दुसरे दुमतच ना. आमच्या लिडराक आमी सदींच रिस्पेक्ट दितले. फक्त तांकां पळय गुण येता पळय ते गुणून घेवचे न्ही, स्वता विचार करून गुपाले गुपचे. आणि जेन्ना आमी भाई म्हणटा न्ही आमी रिलेशनशिपाक मान दिता तो आणि ताका मान आमी तो दिता. ताका मनशेनी मान आसा, ताका अदरवायजूय मान आसा, ताच्या पार्टीन ताका कितलो मान आसा की ताजो प्रश्न ताणें प्रांजळ विचारता ताचे आन्सर हांव दिवंक शकना. मातसो डिफरंट क्वेश्चन. काल तुमच्या लिडरान सांगले 6 महिन्या भितर आपण मायनिंग स्टार्ट करता. एज अ एडवोकेट म्हणून तुमकां ते कितें दिसता? मायनिंग 2.5 वर्सां पयलीं गोंयांत स्टार्ट जावंक शकताली जर सरकारान रायट स्टेप घेतिल्ले. जजमेंट पळया काडून कितें जालें ते 3 जज बेंच 2 जज बेंचाचे जजमेंट आसा. कितलो वेळ लागलो रिव्ह्यू घालपाक? कारणां दिया, हाजी उत्तरां दिया तुमकां. वील क्वेश्चन दिस. यू गिव अस आन्सर. यू कम ऑन द कॉमन प्लॅटफॉर्म. लेट्स गो फॉर अ डिबेट. Let's go for a debate on this. That why it took 2.5 years for Supreme Court judgment to come, and you could have filed a review petition right before this government came into power, or when the other CMs was a CM of Goa. Don't fool Goans. गोंयकार आज पिशे ना. डॉक्युमेंट जर सगळे ओपन जायत जाल्यार कळटले की सरकारान कशे स्टेप्स घेवना मायनिंग सुरू करपाक. लोकांक पिशे करनाका. इन एनी फॉर्म पीपल आर हॅपी दॅट मायनिंग स्टार्ट्स. मे इट बी इन द फॉर्म ऑफ लोकल मायनर्स और फ्रॉम आउटसाइड. दे वॉन्ट वर्क. तांचे ट्रक चलपाक जाय. तांचे लोक काल कॉन्ट्रॅक्टर घेतात तांकां 30 दिसांक. परिस्थिती पळोवना तुमी. कपडे पळयले तांचे जाल्यार रडपाक येवपाची परिस्थिती. आज जेन्ना आमी तांच्या घरांनी गेले तेन्ना पळयले आमी तांची घरची परिस्थिती कितें जाल्या ती. आमी जेवल्या तांच्या घरान, अन्न खाल्ल्या. आनी जेन्ना वी मेक दीस प्रॉमिस, वी आर सेइंग दॅट विथ ग्रेट कन्विक्शन बिकॉज इट्स व्हेरी इजी टू स्टार्ट मायनिंग इन 6 months टाइम. मॉन्सून पिरियड सोडलो जाल्यार यू वर्क टुवर्ड्स इट एंड इट कॅन बी स्टार्टेड. इट कुड हॅव बीन स्टार्टेड. गव्हर्नमेंट हॅज फेल्ड गोवा. Government has got Goa to a stage where we are right now because of their failed convictions, because of their failed policies, and maybe because of the selfish motives. Thank you.